महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर शहर में कबूतरों के भारी उत्पात के कारण कई क्षेत्र कबूतर खाने में तब्दील हो गए हैं। हजारों कबूतर सार्वजनिक स्थानों, मंदिरों, फ्लाईओवर और इमारतों में घूम रहे हैं। उनकी बीट और पंखों से सांस, अस्थमा और फेफड़ों की बीमारियां तेजी से बढ़ रही है। डॉक्टरों की चेतावनी के साथ साथ बॉम्बे हाई कोर्ट ने भी कहा है कि कबूतरों के कारण बीमारियां फैल रही है। इसे देखते हुए एक हाथ मदतीचा संगठन ने महानगर पालिका से तत्काल कार्रवाई की मांग की है। छत्रपति शाहू महाराज फ्लाईओवर, गोल मैदान और साईं बाबा मंदिर क्षेत्र में सबसे अधिक परेशानी वाले स्थान हैं और नागरिक जिससे जूझ रहे हैं। संगठन ने दाना फेंकने पर प्रतिबंध लगाने, उल्लंघन करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई करने और एक विशेष अभियान चलाने की मांग की है। चूँकि कबूतरों का यह उत्पाद न केवल परेशान करने वाला है बल्कि नागरिकों के जीवन के लिए एक गंभीर स्वास्थ्य खतरा भी है, इसलिए महानगर पालिका को तत्काल और प्रभावी कदम उठाने चाहिए। वहीं बेजुबान जानवरों के लिए कुछ सामाजिक संस्थानों ने ऐतराज भी जताया है। खरं आहे, नुकताच मुंबईमध्ये जे काही प्रकरण घडले कबुतरांविषयी ते पाहता कबुतरांमुळे जे आजार पसरत आहेत ते मानवाच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर असे आजार आहेत। श्वसनाचे आजार असतील, त्यानंतर फुफ्फुसा संदर्भात जे आजार असतील, असे अनेक भयंकर आजार ह्या कबुतरांच्या माध्यमातून होत आहेत। याबाबत जे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांनी याबाबत आपले मत नोंदवलेलं आहे। मुंबई हायकोर्टाने देखील जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की कबुतरांमुळे किंवा त्यांची जी विष्ठा आहे किंवा त्यांच्या पंखातून जे विषाणू बाहेर येतात त्यातून अनेक प्रकारचे आजार हे समाजासाठी घातक आहेत, लोकांसाठी घातक आहेत। आणि अशाच माध्यमातून एकाच मदतीचा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही एक 4 दिवसापूर्वी उल्हासनगरमध्ये दौरा केला होता। या दौऱ्यामध्ये आम्हाला अनेक ठिकाणी असे कबूतरखाने आढळून आलेले आहेत की जिथे हजारोच्या संख्येने कबुतरांची वाढ झालेली आहे। या बाबतीत आम्ही उल्हासनगर महापालिका आयुक्त यांना आम्ही पत्र लिहिलं आहे। उपायुक्त यांना सुद्धा आम्ही भेटून आम्ही त्यांना पत्र देऊन विनंती केलेली आहे की उल्हासनगरमध्ये ज्या प्रकारे कबुतरांची संख्या वाढलेली आहे ती संख्या बघता मानवाच्या दृष्टिकोनातून किंवा नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना जे काही आजार होतील भविष्यामध्ये त्या दृष्टिकोनातून हे खूपच धोकादायक आहे। आम्ही महापालिकेला विनंती केली आहे की त्यांनी लवकरात लवकर यावर तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा परिस्थिती चिघळू शकते। ही कबुतरांची संख्या हजारो आहे ती उद्या लाखोवर जाऊ शकते, लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवू शकतात। तर आम्ही महापालिकेला ही विनंती केलेली आहे की तुम्ही यावर योग्य ते उपाययोजना करा। योग्य वेळ आली तर तुम्ही त्यावर कडक अंमलबजावणी करा। जे लोक त्यांना खायला टाकत असतील त्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई करा, कारण हे जर पाऊल आत्ताच उचललं नाही तर पुढे जाऊन ही समस्या खूपच भयानक रूप घेऊ शकते। यासाठी आम्ही एकाच मदतीच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी आणि माझे सहकारी यांनी महापालिकेला पत्र दिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे की लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी। मुंबईमध्ये जी परिस्थिती कबुतरांमुळे निर्माण झालेली आहे यावर मुंबई हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय माझ्या हातामध्ये आहे। या निर्णयामध्ये त्यांनी असं स्पष्ट लिहिलेलं आहे, यामध्ये डॉक्टरांचंही त्यांनी मत घेतलेलं आहे की मुंबई हायकोर्टने असं सांगितलेलं आहे की कबुतरांमुळे जे काही आजार पसरत आहेत याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे कबुतरांमुळे जे काही आजार पसरत आहेत ते खूपच भयानक आहेत। लवकरात लवकर त्यावर उपाय आहेत असं वाटत नाही, असे तज्ञ डॉक्टरांचं म्हणणे। खूप प्रोसेस आहेत त्याच्यावर त्या आजारातून बरं होण्यासाठी। पण माझी विनंती आहे सर्व नागरिकांना सुद्धा आणि महापालिकेला सुद्धा की नागरिकांनी सुद्धा ह्या गोष्टीचं गांभीर्य ओळखलं पाहिजे। दान पुण्य करणं ही वेगळी गोष्ट आहे, ते आपल्या संस्कृतीचा भाग आहे, ते केलंच पाहिजे। पण त्याचसोबत ह्या कबुतरांमुळे जे काही आजार पसरत आहेत ते सुद्धा आपल्या कुटुंबाला
कुटुंबात राहणाऱ्या लहान मुलांना, वयोवृद्ध लोकांना सगळ्यांसाठी धोकादायक आहेत. तर लोकांनीसुद्धा ह्या गोष्टीमध्ये थोडंसं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्यातून महापालिकेलासुद्धा विनंती की त्यातून योग्य तो मार्ग ह्या महापालिकेने यातून काढला पाहिजे. ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं.